पाटील उद्या संभाजीनगरला मोर्चा निघणार आहे, काय तुमचं आव्हान असेल? सगळ्या बांधवांना विनंती की आपल्याला संतोष भाईच्या लेकीनं हाक दिली, शेवटी लेकी बाळीला ती आक्रोश करते, रडते, टावा फोडते, माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे, तिच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी. एक दिवस सगळ्यांनी कामं बंद ठेवल्याने काय फरक पडत नाही. आता काही काही ठिकाणी काय झालं माहितीये का, लोकांनी सर्व राजकीय पक्ष असं म्हणलं की लोक जरा कणत, पण तरी बाबा जाऊ द्या ना, लेकरा बाळाच्या न्यायासाठी काय होतं असलं म्हणून आपण गेलं पाहिजे, आलं पाहिजे, सगळ्यांनी यायचं, समाज म्हणून जायचं. मी समाज म्हणूनच येतो. आपण सगळ्यांनी सहभागी व्हा. उद्या छत्रपती संभाजीनगरला मोठा मोर्चा आहे, आपल्या मराठवाड्याची राजधानी आहे आणि राजधानीवरती तो मोर्चा होतोय. तर आपण सगळ्यांनी या आणि संतोष भाईला न्याय मिळेल, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल, या दृष्टिकोनातून आपण तो विचार समोर ठेवून आपण गरिबाच्या न्यायासाठी सगळेजण संभाजीनगरला जाऊयात. मी पण जाणार आहे, आपणही या सगळेजण. खर तर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे प्रकरण गाजलेलं आहे. त्यातील काही आरोपींचा रिमांड आज संपलेला आहे आणि त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. नाही, नुसते ने आण करून एका दिशाभूल करायला नाही पाहिजे आणि होणार बी नाही. म्हणजे आम्हाला काही शंका असण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्दच दिलेला आहे की यांना सगळ्यांना फासावर लटकूस तर सोडत नाहीत आम्ही, म्हणून शंका असण्याचं कारण नाही. पण ते उगाच मोबाईल फेकून दिले, सापडानातच आणि हेच नाही तेवच नाही, हे बहाणे नको. जनमत काय म्हणतंय की जे खून करायला गेले, जे खंडणी मागायला गेले, या दोन्ही टीमांना कोणी पाठवलं, हा मेन गुन्हेगार खरा हे. कारण जो खून करतो, खंडणी मागतो, त्यापेक्षाही जास्त सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करून घेणारा हा महागुन्हेगार असतो. हे सुटता कामा नये. खंडणीतल्या आरोपी हेच खुनात आहेत, हे संगनमत आहे. जरी तो प्रत्यक्ष तिथं नसला तरी त्यांनी घडून आणला खून, आणि खून करताना तो प्रत्यक्ष होता का नाही हे आपल्याला माहित नाही, पण तपास यंत्रणेने काम करताना चांगलं केलेलं आहे. पण पुढच्या काळात यातला काही अभावानं चार्जशीट मध्ये उल्लेख नाही आला असं होता कामा नये. ते हा नव्हता आणि ते सापडले, हे पुरावे सापडले, हे नाटकं आम्ही सहन करणार नाही. शेवटी मग राज्यात उद्रेकाची भावना तयार होईल आणि लोक चिडतील. त्यामुळे आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांमुळे मराठा शांत आहे. त्यामुळं यातला एकही आरोपी कोणताही सुटता कामा नये. ही खूप मोठी रॅकेट आहे, खूप मोठी साखळी, यांना सांभाळणारे राहिले धरायचे.